जमिनीवर मलमूत्र विसर्जन करणे ही जीवन कर्तव्ये आहेत आणि मनुष्य स्वतःसह इतरांच्या कर्तव्य पालनात अडथळे निर्माण करतो आहे. याची परिणिती विषाणू निर्मितीपर्यंत कशी पोहोचू शकते हे जाणून घ्या. नमस्कार. आजचा विषय मी आपल्यासमोर मांडतोय तो प्रत्येकाच्या नेहमीच्या पाहण्यातला आहे, परंतु त्यावर गांभीर्याने विचार झालेला असा आढळत नाही. प्रत्येक प्राणी त्याचे मल आणि मूत्र शरीराबाहेर फेकतो आणि या कृतीवर त्याचं स्वतःचं नियंत्रण नसतं. हे ज्यावेळी शरीराबाहेर पडतं त्यावेळी ते थेट जमिनीवर पडावं आणि पडताना त्याची सरमिसळ होऊ नये याची व्यवस्था सृष्टीने सर्व प्राण्यांमध्ये आधीच करून ठेवली आहे आणि या निसर्ग व्यवस्थेमध्ये लुडबुड करणे अयोग्य आहे. आपलंच शरीर बघितलं तर ते ताबडतोब लक्षात येतं. गायींचं सुद्धा तसंच असतं. नैसर्गिक परिसरात मुक्तपणे संचार करणाऱ्या गायी त्यांचं मल आणि मूत्र वेगवेगळ्या जागी विसर्जित करतात. बैल सुद्धा तसंच करतात. नैसर्गिक प्रेरणा होऊन आपणा सर्व प्राण्यांकडून हे जे काही घडतं त्याच्या मुळाशी ठोस निसर्ग नियम आहेत आणि त्यापैकी अतिशय महत्त्वाचं कारण हे आहे की मल आणि मूत्रावर सोपवलेली कामे परस्पर भिन्न आहेत आणि त्यासाठीच्या अवयव व्यवस्था सुद्धा आपल्या शरीरात वेगवेगळ्या आहेत. पचन अथवा अपचन पश्चात जी मलनिर्मिती होते ती सूक्ष्म जीवसृष्टीसाठी अगदी हक्काचं अन्न असतं आणि त्यामध्ये हस्तक्षेप करण्याची भावना कुणालाच होऊ नये यासाठी त्यातून निघणाऱ्या वायूंची जाणीव इतर सर्व प्राणीमात्रांना दुर्गंधीच्या रूपाने होते आणि ते आपसुकच योग्य अंतर राखतात. मूत्रामधून निघणाऱ्या वायूंची जाणीव सुद्धा दुर्गंधीच्या रूपाने होते, परंतु त्याला हाताळणारी सूक्ष्म जीवसृष्टी वेगळी असते. जी सूक्ष्म जीवसृष्टी मलाकडे आकर्षित होते, मूत्र मात्र त्यांच्यासाठी कमालीचे मारक असते. याच्या मुळाशी असलेली सृष्टी योजना अशी आहे की आपले मूत्रत्यागाचे आणि प्रजनन संबंधीचे बाह्य अवयव एकच आहेत आणि या अवयवांचे संरक्षण करणे आणि त्यांना सदैव शुद्ध राखणे म्हणजे डिसइन्फेक्टंट राखणे ही कामे सुद्धा सृष्टीने मूत्रावरच सोपवली आहेत. त्यामुळे सर्व प्रकारच्या सूक्ष्म जीवसृष्टीचा नाश करण्याची उपजत क्षमता मूत्रामध्ये असते. ही आहे मल आणि मूत्राच्या स्वभाव वैशिष्ट्यामधली परस्पर भिन्नता. त्यामुळे ते शरीराबाहेर पडताना योग्य अंतर राखून पडावे आणि त्यांची सरमिसळ होऊ नये अशी योजना सृष्टीने आधीच बनवून ठेवलेली आहे आणि त्याला अनुकूल अशा प्रेरणा प्रत्येक प्राण्याला होतात. तुम्ही एक प्रयत्न करून बघा की एखाद्या ठिकाणी मलत्याग करायचा आणि उलट फिरून त्यावर मूत्रत्यागही करायचा, होणारच नाही. उबग मात्र नक्की येईल. सृष्टीने एवढे काटेकोर नियम का बरं बनवून ठेवले असावेत याच्या मागे काहीतरी ठोस कारण असणार. तर त्याचं कारण असं सापडलं की प्रत्येकाच्या मलासोबत त्याच्या शरीरातील काही पेशी सुद्धा बाहेर पडलेल्या असतात आणि त्यातल्या काही पेशीमध्ये त्या प्राण्याचा RNA असतो. हा RNA म्हणजे त्या प्राण्याचा जनुकीय नकाशा असतो आणि मूत्रामुळे याची हमखास मोडतोड होते. याची मोडतोड झाल्यास RNAचे जे तुकडे पडतात त्यांनाच विषाणू म्हणतात. कोणत्याही RNAचा तुकडा म्हणजे विषाणू आणि हे RNAचे तुकडे त्यांनीच स्वतः बनवलेल्या शरीराची साखळीबद्ध मोडतोड करण्यास सक्षम असतात. त्यामुळे अशी विषाणू निर्मिती होऊन त्या प्राण्याच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ नये यासाठी शक्यतो मल आणि मूत्र एकत्र न येण्याची व्यवस्था सृष्टीने बनवली आहे आणि ती प्रत्येक प्राण्यामध्ये आपल्याला एक समान पद्धतीनेच दिसते. आता तुमच्या मनात अनेक प्रश्न येतील, जसं की मूत्रामुळे जर RNAची मोडतोड होत असेल तर वीर्याची सुद्धा झाली पाहिजे. तर त्याचं उत्तर होय असंच आहे. मात्र ही मोडतोड वीर्यपतनानंतर मागे राहिलेल्या शुक्राणूंची होते आणि त्यासाठी अगत्याने मूत्रत्यागही होतो. दुसरा प्रश्न असा पडेल की बायोगॅससाठीच्या टँक आणि माणसांसाठी बनवलेल्या सेप्टिक टँक यांच्याही मध्ये विषाणू निर्मिती होते का? तर होय, या दोघांमधला व्हायरस लोड प्रचंड असतो. तिसरा प्रश्न असा पडेल की जमिनीवर एवढ्या प्राण्यांचे मल आणि मूत्र पडलेले असते, मग तेथे विषाणू निर्मिती होत नाही का? तर त्याचं उत्तर असं आहे की तेथेही विषाणू निर्मितीची शक्यता असते. वटवाघळांच्या बाबतीत तुम्हाला ते पाहायला मिळतं. परंतु याची शक्यता कमीत कमी राखण्यासाठी दुसरा एखादा प्राणी जेथे मलमूत्र विसर्जन करून गेलेला असतो तेथेच आपणही मलमूत्र विसर्जन करण्याच्या प्रेरणा दुसऱ्या प्राण्याला होत नाही. आणि याशिवाय विषाणू निर्मितीची शक्यता कमीत कमी राखण्यासाठी तेथील सूक्ष्म जीवसृष्टीकडून मल आणि मूत्राचे अतिशय वेगाने विघटन होते आणि तरीही विषाणू निर्मिती होत असेल तर जमीन त्याला प्रतिबंध करते. मात्र जमिनीला हस्तक्षेप करण्यास प्रतिबंध झाला तर हमखासपणे विषाणू निर्मिती होते.
मल आणि मूत्र जमीन संपर्क तुटलेल्या स्थितीत ठेवले तर ते सडतात हे सर्वांनाच माहिती आहे. आणि त्यांची स्वभाव वैशिष्ट्ये परस्पर भिन्न असल्यामुळे त्यांना एकत्र करून ठेवले तर ते अधिकच सडतात. आणि ही सडन क्रिया तीव्र करणारे घटक त्यामध्ये येऊन मिळाल्यास निर्माण होणारे विषाणू एखाद्या प्राण्याचा जलद गतीने मृत्यू घडवून आणण्यास सक्षम असतात. आणि तेच जीवामृतामुळे घडले आहे. शेण आणि गोमूत्राच्या पाण्यातील मिश्रणात बेसन पीठ येऊन पडल्याने सडन क्रिया अतितीव्र होऊन विनाशकारी लंपी विषाणू पोचला गेलेला आहे. शेण पाण्यात टाकलं तर सडतं हे सर्वांनाच माहिती आहे. बेसन पीठ म्हणजे नत्रसंयुक्त पाण्यात ठेवलं तर ते सुद्धा जास्त सडते हे सुद्धा सर्वांना माहिती आहे. चणा डाळ पाण्यात ठेवल्यास काय होतंय ते पाहूया. तिसऱ्या दिवशी ही अशी स्थिती झाली आहे. दुर्गंधी चांगलीच जाणवते आहे. 6व्या-7व्या दिवशी चणा डाळीची झालेली स्थिती ही आता तुमच्या समोर आहे. ची दुर्गंधी एवढी पसरली आहे की ही खोली मोकळी असून देखील इथे थांबणं फार कठीण होऊन गेलंय. आणि राहून राहून मला एका गोष्टीचं फार आश्चर्य वाटतंय की एवढे लाखो लोक जीवामृत बनवतात. त्याला सर्व पातळीवर नेण्यासाठी एवढ्या लोकांनी संशोधन केलंय. पण एवढी ही गंभीर आणि धोकादायक गोष्ट कोणाच्याच लक्षात कशी नाही आली. असे असताना शेण, गोमूत्र आणि बेसनाचे पाण्यातील मिश्रण त्याहीपेक्षा जास्त पद्धतीने सडते हे वेगळे सांगण्याची गरज आज निर्माण झाली आहे. कारण त्यामुळे गायींच्या बाबतीत जे काही घडलंय आणि घडत चाललंय दिवसेंदिवस ते अतिशय दुर्दैवी आहे. जीवामृतामुळे ताकदवान झालेले लंपीचे व्हायरस आज हवेत सर्वत्र पसरलेले आहेत आणि दिवसेंदिवस त्यांचे प्रकार वाढतच चाललेत. जीवामृत बनवण्यासाठी आता मानवी मूत्राचाही वापर केला जातोय. त्यामुळे याची भयानकता माणसासाठी कल्पनेपेक्षाही जास्त आहे. त्यामुळे यावर अधिक अभ्यास होणं गरजेचं आहे. जीवामृतचे तोटे अजून लोकांना समजले नाहीयेत. परंतु जीवामृत वापरामुळे शेती उत्पन्नात वाढ होते एवढं दिसतंय. त्यामुळे या वाढीमागील कारण समजून घेणे आणि ही वाढ विषाणू निर्मितीला आळा घालण्यासाठी तर होत नाहीये ना हे समजून घेणे थोडे आवश्यक आहे. कोणत्याही अयोग्य गोष्टीला प्रतिबंध करून आटोक्यात आणण्याची व्यवस्था सृष्टी उभी करते. आणि सडन क्रिया मग ती कोणत्याही प्रकारची असो सृष्टीसाठी फार अयोग्य असते. आणि जीवामृत बनवताना तर शेण, गोमूत्र आणि बेसन हे पाण्यात एकत्रितरित्या सडवले जातात. या तिन्ही घटकांचं सृष्टीतील महत्त्व अतिशय उच्च आहे. त्यामुळे त्यांच्या सडन क्रियेला प्रतिबंध करू शकणारी सूक्ष्म जीवसृष्टी तेवढ्याच उच्च श्रेणीची असावी लागते. जीवामृत वापरलेल्या जागी त्याच्या परिणामांना नष्ट करू शकणारी सूक्ष्म जीवसृष्टी निर्माण होण्यासाठी तेथे फार मोठ्या संख्येने प्राणी आणि पक्ष्यांनी मलविसर्जन केले पाहिजे. आणि नैसर्गिकरित्या जलद गतीने हे घडून येण्यासाठी त्या प्राणी पक्ष्यांच्या नैसर्गिक आहाराची विपुल व्यवस्था तेथे सृष्टीकडून केली जाते. आणि जीवामृत वापरलेल्या जागी समृद्धी आल्याचे दिसते. ही सृष्टीची भाषा आहे जी सृष्टीला जीवामृतमुळे बोलावी लागते. आपल्याला समृद्धी भासणाऱ्या परंतु प्रत्यक्षात फंगस जगताद्वारे चालविल्या जाणाऱ्या या रिपेअर प्रोसेस मध्ये वनस्पती आणि जमिनीची फार मोठी ऊर्जा खर्च होते. आणि जीवामृत वापरलेल्या शेतातील झाडांच्या मुळावर दुसऱ्या वर्षापासून फंगस येतो. काही ठिकाणी तर वनस्पतीवर आणि फळांवर सुद्धा फंगस येतो. असा फंगस ढगाळ वातावरणात फार मोठ्या प्रमाणात आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांना त्याचा पुरेपूर अनुभव आलेला आहे. 2018 पर्यंत आम्हीही फार मोठ्या प्रमाणात जीवामृत बनवून त्याचा वेगवेगळ्या ठिकाणी वापर करत होतो. त्याचा प्रसार सर्वदूर व्हावा यासाठी फार तळमळीने काम करत होतो. आणि मोठ्या प्रमाणात जीवामृत बनवणे शक्य व्हावे यासाठी त्यावेळी आम्ही काही गायी पाळल्या होत्या. त्यापैकी सुलक्षणी असलेली एक गाय तिचे शेण आणि मूत्र विसर्जन करताना ते परस्परांमध्ये मुळीच मिसळू न द्यायची फार काळजी घ्यायची. आणि तिचे हे वर्तन जीवामृत कृतीच्या पूर्णपणे विरुद्ध दिसत होते. त्यामुळे यामागील सृष्टी योजना समजून घेण्यासाठी एका टप्प्यावर आम्ही जीवामृतचे प्रयोग पूर्णपणे थांबवले आणि खरंच अशी विषाणू निर्मिती होते का याचा सखोल अभ्यास सुरू केला. त्यामध्ये गायीच्या शरीररचनेचा अभ्यास केला, आपल्याही शरीररचनेचा अभ्यास केला आणि त्याची सांगड प्रेरणांशी घातली. तर त्यावेळी लक्षात आलं की यामागे सृष्टीच्या फार गहन योजना दडलेल्या आहेत आणि त्यांना अनुकूल वर्तन करणं एवढंच आपलं कर्तव्य आहे. आणि कर्तव्य पालनात कसूर केल्यास जीवनविरोधी घटक तयार होऊ शकतात. पुढे जाऊन विषाणू सुद्धा तयार होऊ शकतात.
हे गायींच्या बाबतीत असलेली गोष्ट आपल्या जीवनात सुद्धा तेवढीच लागू पडते. त्यामुळे आम्ही जीवामृत बनवणे पूर्णपणे थांबवले आणि या संभाव्य विषाणू निर्मितीला सृष्टी काही आळा घालते आहे का, त्याला प्रतिबंध करते आहे का, याचा शोध सुरू केला. यासाठी जीवामृत वापर झालेल्या शेतातले दगड आणले. त्यातील काही दगडावर आणि वड, पिंपळ, कडुनिंब आणि खास करून औदुंबरच्या झाडावर अशी काही तत्वे आढळली जी जीवामृतच्या परिणामांना नष्ट करू पाहत आहे. अशा सर्व उपायांचं एकत्रीकरण केलं आणि त्याने लंपी बाधित गायींना एक दिवस आड आंघोळ घालायला सुरुवात केली. त्याच्या बरोबरीने लाकडी घाण्याचे मोहरी तेल दर 2 दिवस आड गायींच्या अंगाला लावलं. हे दोन्ही उपाय एकत्रितपणे केले असता लंपी बाधित गायी आठवडाभरात लंपीमुक्त होताना आढळल्या आणि अशा प्रकारे शेकडो गायी लंपीमुक्त झाल्या. लंपी विषाणू पोसला जाण्याचे गृहीतक, त्याला प्रतिबंध करण्यासाठी त्या शेतातल्या पवित्र वृक्षांकडून केले जाणारे कृतिशील प्रयत्न आणि त्यांच्या प्रयत्नांचे एकत्रीकरण करून त्याने गायींना आंघोळ घातली असता गायी लंपी मुक्त होतात, हा प्रत्यक्ष अनुभव. हे असं संपूर्ण वर्तुळ पूर्ण झाल्यामुळे आज मी ठामपणे सांगतोय की जीवामृतमुळे लंपी विषाणू पोसला गेलाय. दिवसेंदिवस तो अधिकाधिक सक्षम होतोय आणि यापुढे तर आणखीनच सक्षम होणार आहे. त्यामुळे विनंती आहे की या विषयाची गंभीरता लक्षात घ्या आणि त्यातील तथ्यांची पडताळणी करा. धन्यवाद. याविषयीच्या सविस्तर माहितीसाठी अजित कुमार परब यांनी लिहिलेले हे पुस्तक वाचा. पुस्तकाची पोस्टेजसह किंमत 80 रुपये आहे.